नमस्कार. तर आज आपल्यासोबत आहे संदीप सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री संदीप घायाळ सर. नमस्कार. सर, आपलं इन्स्टिट्यूट गेल्या 8 वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहे. अनेक गरजू विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झाले आहेत. तर आपण काय सांगाल ह्या इन्स्टिट्यूट बद्दल? आता सांगायचं जर म्हटलं तर इन्स्टिट्यूटला जवळजवळ 8 वर्ष पूर्ण झाले. आमच्या 2019 मध्ये इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. आमची जी मेन ब्रँच आहे ती गोळे कॉलनी अशोक स्तंभ येथे आहे. सेकंड ब्रँच बिटको पॉईंट नाशिक रोडला आहे. जवळपास आपल्याकडे आता 450-500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर आम्ही मुलांचं 11वी-12वी बोर्ड सोबतच IIT JEE असेल, MST CET असेल, नीट असेल, या एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेत असतो. सर, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत CET, JEE, नीट यांची तयारी विद्यार्थ्यांनी 11वी पासून सुरू करावी की 12वी पासून? तसं सांगायचं म्हटलं तर CET एक्झाम असेल, JEE एक्झाम असेल, नीट एक्झाम असेल, या एक्झामची तयारी विद्यार्थ्यांनी 11वी पासूनच केली पाहिजे. CET एक्झाम मध्ये 20% क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसवर विचारले जातात आणि 80% क्वेश्चन्स हे 12वीच्या सिलेबसवर विचारले जातात. त्याचप्रमाणे JEE नीटचा जर विचार केला त्यांचे 40% क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसवर विचारले जातात आणि 60% क्वेश्चन्स हे 12वीच्या सिलेबसवर विचारले जातात. मग अनेक मुलं काय करतात, 12वीला खूप अभ्यास करतात परंतु 11वीला लाईटली घेतात. त्यामुळे त्यांनी खूप मेहनत घेऊन पण त्यांचा रिझल्ट येत नाही. परंतु जे विद्यार्थी 11वीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास करतात त्यांचा रिझल्ट तुम्हाला एकदम प्रॉपर मिळतो असेल. सर, तर ह्या एक्झाम्सची तयारी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण कशी करून घेतात? आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये CET, JEE, नीटच्या स्पेशल बॅचेस आहे. त्या स्पेशल बॅचेस सोबतच आपण 11वी-12वी बोर्डची पण तयारी करून घेत असतो. सर, क्लासरूम मध्ये अनेक विद्यार्थी असतात, तर प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल अटेन्शन देणं शक्य होतं का? त्याबद्दल जर सांगायचं म्हटलं, आम्ही बॅचेसमध्ये लिमिटेड विद्यार्थी घेतो. प्रत्येक बॅचमध्ये 50 ते 60च विद्यार्थी आम्ही घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची आम्ही सेपरेट फाईल पण बनवतो. व त्या फाईलमधून एखाद्या विद्यार्थ्याला जर कमी जास्त मार्क्स मिळत असतील तर त्या विद्यार्थ्याला पर्सनली गाईड करायला आम्हाला सोपं जातं. आणि त्यामुळे बॅचमधील प्रत्येक मुलाकडे आमचं वैयक्तिक लक्ष आहे. आम्हाला लगेच कळतं की कोणता मुलगा अभ्यास करतोय, कोणता नाही करत आहे. सर, तुम्ही फाईल बद्दल बोलले, तर फाईल म्हणजे नेमकं काय? आता ऍक्च्युअली सांगायचं म्हटलं तर ज्या काही एक्झाम होता त्या एक्झामची आम्ही प्रत्येक मुलाची सेपरेट फाईल बनवतो. त्या फाईलमध्ये पहिल्या पेजवर प्रोग्रेस कार्ड असतं. त्या प्रोग्रेस कार्डमध्ये कोणत्या दिवशी एक्झाम झाली, किती मार्क्सची झाली, कोणत्या सब्जेक्टची झाली, किती मार्क्स मिळाले, याचं टोटल रेकॉर्ड त्या फाईलमध्ये असतं. म्हणजे ती फाईल विद्यार्थ्यालाही बघता येते, पालकांनाही बघता येते आणि प्रत्येक वैयक्तिक विषय शिक्षकाला पण बघता येते. एखादा विद्यार्थी जर अभ्यासामध्ये कमी पडत असेल तर त्याला मार्गदर्शन करायला आम्हाला सर्वांना सोपं जातं. सर, आजच्या काळात स्टुडंट आणि पॅरेंट्सने इन्स्टिट्यूट निवडताना काय बघितलं पाहिजे? तर त्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सर्वप्रथम क्लासमध्ये शिक्षक कसे आहेत, ते कशा प्रकारे शिकवतात, त्यानंतर तिथे आपल्या मुलांची शिक्षणाची कन्सेप्ट क्लिअर होईल का, पुढची गोष्ट म्हणजे तो क्लास आपल्यासाठी फीला परवडेबल आहे का, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर बोलली तर त्या क्लासमध्ये शिस्त आहे का. कारण जिथं शिस्त राहतं तिथं शिक्षण चांगलं भेटतं आणि मुलांना संस्कार पण चांगले लागतात. सर, तुमच्या इन्स्टिट्यूटच्या रिझल्ट बद्दल तुम्ही काय सांगाल? आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक 100 मुलांमागे 40 ते 45 मुलांचं गव्हर्नमेंटला सिलेक्शन आहे. मग ते JEE एक्झाम असेल, नीट एक्झाम असेल किंवा MST CET एक्झाम असेल, या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना अबो 90% मिळालेले. अदर ज्या एक्झाम असतात जसं की AIFSCT वगैरे एक्झाम आहे, या एक्झाममध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी ऑल इंडिया रँकिंगमध्ये पहिल्या 150च्या आत आलेले. सर, मार्केटमध्ये अनेक इन्स्टिट्यूट फेक रिझल्ट दाखवून ऍडमिशन करून घेतात. याबद्दल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे? पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या बाबतीत इन्स्टिट्यूटला व्हिजिट देणं गरजेचं असतं आणि त्याची खात्री पण करणं गरजेचं असतं की इथं रिझल्ट खरे खोटे. सर, आजकाल एक्झाम्स ह्या कम्प्युटराइज बेस्ड ऑनलाईन पद्धतीने असतात. बरोबर. आणि ऍक्च्युअल जेव्हा स्टुडंट क्लासेसमध्ये एक्झाम्स देतो ह्या ऑफलाईन पद्धतीने असतात. तर याचा परिणाम स्टुडंटच्या रिझल्टवर होतो का? नक्कीच परिणाम होतो. कारण मुलांना ऑनलाईन एक्झाम देण्याची सवयच नसते. मग त्यासाठी आमच्याकडे स्वतःचे कॉम्प्युटर लॅब आहे. मग ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या CET, JEEच्या एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होता त्याप्रमाणे आम्ही पण मुलांच्या एक्झाम ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांची अधिकाधिक प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाला 2 वर्षांसाठी अनलिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट सॉफ्टवेअर पण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे मुलांची भरपूर प्रॅक्टिस होते. परिणामी ज्या वेळेस ते एक्झामला जातात त्यावेळेस ते कॉन्फिडंटने जातात
पॅरेंट्सने प्रेशर न देता मुलांना योग्य दिशा कशी द्यावी? थोडक्यात त्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पालकांना शिक्षणाच्या बाबतीत अनेक गोष्टी माहिती नसतात आणि ती माहिती मिळावी त्यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही दर 2.5 ते 3 महिन्यांनी पालक मेळावा घेतो आणि पालक मेळाव्यामध्ये पालकांना पुरेपूर माहिती देतो. म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडून चुकीचं बर्डन विद्यार्थ्यांवर पडत नाही आणि विद्यार्थी प्रेशराईज राहत नाही. सर, विद्यार्थ्यांना संदीप सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या क्लासची ऍडमिशन प्रोसेस काय असेल? तर ज्या विद्यार्थ्यांना संदीप सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत क्लासला व्हिजिट देणं गरजेचं असतं. जेव्हा पालक आणि विद्यार्थी क्लासला व्हिजिटला येतो, पालकांना आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण आम्ही अर्धा ते पाऊण तास पुरेपूर माहिती देत असतो. त्यांना संपूर्ण 2 वर्षांची सिस्टीम समजून सांगतो आणि त्यांना जर योग्य वाटलं तर त्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप टेस्ट द्यायची असते आणि ती स्कॉलरशिप टेस्ट आपण कॉम्प्युटर लॅबमध्ये लगेच ऑनलाईन पद्धतीने घेतो. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप टेस्ट झाली की त्यामध्ये त्याला 50% पर्यंत स्कॉलरशिप मिळते आणि स्कॉलरशिप मिळाली की त्या विद्यार्थ्याच्या आपण फीज मध्ये इन्स्टॉलमेंट करून देतो. मग इन्स्टॉलमेंट करून दिल्यावर त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या इन्स्टॉलमेंटचे थोडी अमाऊंट किंवा 50% अमाऊंट भरणं गरजेचं असतं. त्यानंतर त्याने बॅच सुरू झाल्यावर 10 दिवस पूर्ण लेक्चर्स करायचे. त्याला जर समजलं तर त्या विद्यार्थ्यांनी पहिला इन्स्टॉलमेंट जो असतो तो पूर्ण भरायचा आणि ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची असते. आणि सपोज त्याला नाही वाटलं की नाही कंटिन्यू करायचा तर त्या विद्यार्थ्याची आम्ही जे इन्स्टॉलमेंट घेतलेला होता तो आम्ही ऍज इट इज परत देत असतो. कारण आम्ही एकही ऍडमिशन फोर्सफुली करत नाही. कारण फोर्सफुली ऍडमिशन करण्यात काही अर्थ नाही. शेवटी विद्यार्थ्याचं करिअर बनणं गरजेचं असतं. पण एक गोष्ट तुम्हाला जबाबदारीने सांगतो, विद्यार्थ्याला आमच्याकडे 100% समजेल इतकं व्यवस्थितपणे शिकवलं जातं. सर, क्रॅश कोर्स हा खरंच गेम चेंजर ठरू शकतो का? अनेक मुलांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांची बोर्डची तयारी चालू असते आणि बोर्डची तयारी कडे जर जास्त लक्ष गेलं तर एंट्रन्स एक्झाम कडे त्यांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्यांचा रिझल्ट कमी येऊ शकतो. मग क्रॅश कोर्स हा त्या विद्यार्थ्यांसाठी 100% गेम चेंजर आहे. दुसरी गोष्ट जर म्हटलं, जे हुशार विद्यार्थी, एखाद्या विद्यार्थ्याला 95% मिळणार आहे आणि त्याच विद्यार्थ्याने जर क्रॅश कोर्स जॉईन केला तर त्या विद्यार्थ्याचा स्कोर 98-99% पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे क्रॅश कोर्स हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गेम चेंजर आहे. सर, 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते मोस्ट ऑफ टाइम खूप कन्फ्यूज असतात की कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची त्यांनी तयारी करावी, तर त्यासाठी आपला क्लास काही ऍक्टिव्हिटी राबवतो का? हो, नक्कीच. कारण जेव्हा विद्यार्थी 10वीतून बाहेर पडतात त्यावेळेस विद्यार्थी पुढे काय करायचे याबाबत खूप कन्फ्यूज असतात. त्यांना कळत नाही की आपण कोणत्या एक्झाम दिल्या पाहिजे, क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं असेल तर आपण कोणती एक्झाम दिली पाहिजे. मग त्यासाठी आम्ही एक ना अनेक करिअर गायडन्स सेमिनार विद्यार्थ्यांना आणि पालकांना देत असतो. त्याद्वारे त्यांना करिअर निवडण्यासाठी 100% फायदा होतो. सर, आज जर तुम्हाला 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? तर विद्यार्थ्यांना मी एकच सल्ला देईन की तुम्हाला जर गरिबीतून बाहेर यायचंय, तुम्हाला जर मोठं बनायचंय, आई वडिलांचं नाव मोठं करायचंय तर तुम्ही शिक्षणाला महत्व द्या. कारण शिक्षण हे एकमेव अस्त्र आणि शस्त्र आहे जे माणसाला गरिबीतून बाहेर काढतं. किंवा अजून एक सल्ला जर द्यायचा म्हटला तर कसं असतं, एक वेळ जेवणाची पंगत चुकली ना तर एक वेळचं जेवण मिळत नाही, पण जर संगत चुकली तर आयुष्यभर पंक्तीत जावं लागतं. त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना किंवा जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मुलं शिक्षण घेत आहेत, त्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही मोबाईल असेल किंवा वाईट मित्र असतील यांच्यापासून दूर राहा. कारण वाईट संगत तुमचं करिअर पूर्णपणे बिघडवू शकते. थँक्यू सो मच सर, तुमच्याशी गप्पा मारून आज खूप छान वाटलं. आय होप विद्यार्थी आणि पालकांच्या बऱ्याचशा शंका या पॉडकास्ट मधून दूर होतील. जर तुम्हालाही 11वी-12वी सायन्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर संदीप सायन्स इन्स्टिट्यूट हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर लवकरात लवकर क्लासेसला व्हिजिट करा.